श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी या पायी पालखी सोहळ्याला आज सुरुवात झाली। यंदा पालखीचं 38वे वर्ष आहे। राजयोगिनी ब्रह्मकुमारी नलिनी दीदीजी, पूजा, विनय शेठ, आमदार हेमंत रासने, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष किरण कदम, सचिव मंदार शहाणे यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला। तत्पूर्वी पहाटे साई पादुकांना मंगल स्नान, अभिषेक, प्रांजल आणि सुदीप छल्लाने यांच्या शुभास्ते पार पडले। कसबा गणपती येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। त्यानंतर फडके आऊत, दारूवाला पूल, रास्तेवाडा, 15 ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन, बनगांडर नगर रोड मार्गे श्री क्षेत्र शिर्डीकडे पालखीने प्रस्थान केले। आज पालखीचा वाघोली येथे मुक्काम असणार असून उद्या पुढच्या मुक्कामाला पालखी मार्गस्थ होणार आहे। गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पालखी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार आहे। पालखी दरम्यान झाडे लावा, झाडे जगवा, व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे। बळीराजा सुखी आणि समाधानी व्हावा यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे। चांगला पाऊस पडून उत्तम पीक यावे, कारण भारताची प्रगती निसर्गावरच अवलंबून आहे, असं सांगत रमेश थोरात यांनी यंदा निसर्ग पूजनाचा आणि संवर्धनाचा संकल्प केल्याचे स्पष्ट केले। संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, संत तुकाराम महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे। साईबाबांनी स्वतः शिर्डीतील लेंडी बागेत वृक्षारोपण करून निसर्गाचा आदर कसा राखावा हे दाखवून दिले होते। याच विचारांचे अनुकरण करत वृक्षारोपण करणे, नदी प्रदूषण रोखणे आणि पृथ्वीचा नाश थांबवणे या गोष्टींवर पालखी सोहळ्यात भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रमेश मारुती भोसले, अध्यक्ष, श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे। आपण हे 38वे वर्ष आहे। यावर्षी असा आपण संकल्प केलेला आहे, जास्तीत जास्त भक्तांना जे व्यसनी आहेत त्यांना निर्व्यसनी कसे होतील, त्याचबरोबर हे जे आता पावसाचं सावट आपल्या या संपूर्ण देशावर आलेलं आहे, बाबांना आम्ही विनंती करतोय, शेतकरी समाधानी झाला पाहिजे आणि सगळ्यांना चांगला पाऊस येऊन चांगले पीक यायला पाहिजे आणि यामधून आपली जी भारताची जी उन्नती आहे ही याच्यावरच असल्यामुळं निसर्गाची आपण पूजा करत आहोत। यावर्षी आपण असा संकल्प केलेला आहे। दुसरा, माऊलींनी जे आपल्याला पसायदान दिलेलं आहे, या पसायदानाच्या मार्फत आपण निसर्ग कसा जिवंत राहील आणि निसर्ग टिकला तरच आपण टिकणार आहोत, त्याच्यामुळं झाडं जगली पाहिजेत। त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक मुक्त भारत कसा होईल या बाबतीमध्ये आपण जास्त लक्ष देत आहोत आणि पालखीमध्ये सर्व भक्तांना आपण या सगळ्या गोष्टी सांगत असून गुरुपाठाचे अभंग, त्याचबरोबर आपण इतर ज्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, रिंगण, या अशा अनेक कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत। जे निराधार आहेत, ज्या अनाथ मुलांची शाळा आहे अशा मुलांना, त्याचबरोबर मध्यंतरी पूर आला होता, अशा या संकल्पना आपण या माध्यमातून राबवत आहोत। जर वृक्ष आणि निसर्ग जगला तरच आपण राहू, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून संतांच्या जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करून माऊली आणि संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर संत गाडगेबाबा महाराज यांचंसुद्धा आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन आहे, त्याप्रमाणे आपण वाटचाल करत आहोत। आणि ही वाटचाल बाबांनीसुद्धा लेंडी बागेमध्ये कशी काय पद्धतीने झाडं लावलेली आहे, काय पद्धतीने निसर्गाला मान दिलेला आहे, नदीचं पोल्युशन, घाण, अनेक दृष्टीने आपण या पृथ्वीचा नाश करत आहोत, तो नाश होऊ नये अशी सर्वांना या पालखीच्या माध्यमातून नम्र विनंती करत आहे। ओम साईराम, ओम साईराम।